मित्रांनो, 24 जुलै 2025 वार गुरुवारच्या दिवशी सगळ्यात मोठी अमावस्या आहे, दर्श अमावस्या, जिला दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. या दिवशी दीपपूजन केले जाते. या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान तुम्ही तुमच्या घरातले सर्व जुने नवीन दिवे लावून तुम्हाला एक प्रार्थना बोलायची आहे आणि दिवे लावल्यानंतर ते आपल्या देवघरासमोर त्याची आरास मांडायची. काही दिवे आपल्या घराच्या बाहेर जसं दिवाळीला लावतो तसे सुद्धा लावायचे आणि त्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना बोलायची आहे. मित्रांनो, दीपपूजन या दिवशी केले जाते. मित्रांनो, आषाढ महिन्यात अमावस्याला दीपपूजनाची परंपरा आहे. या दिवशी घरातील, देवघरातील, दुकानातील, मंदिरातील, वाड्यातील सर्व दिवे एकत्र करून त्यांची विशेष पूजा केली जाते. यामुळे घरातील अंधार, दरिद्री, निगेटिव्ह एनर्जी, ग्रहबाधा दूर होते आणि लक्ष्मी प्राप्ती, आरोग्य, सुख शांती घरात येते. सकाळी अभंग स्नान करून देवघर स्वच्छ करावे. घरातील सर्व जुने तेलाचे दिवे, समस्या, तांब्या, पंचारती इत्यादी एकत्र करून त्यांना स्वच्छ घासून स्वच्छ करायचं. दिव्यांमध्ये तेल, तूप टाकून नवीन वात घाला. सर्व दिवे एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवून त्यांच्यावर हळद कुंकू फुल व्हावेत. दीपांची ओवाळणी करायची, श्री विष्णू, लक्ष्मी किंवा कुलदेवतेची प्रार्थना करायची, दिव्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर एक प्रार्थना बोलायची आहे. हे सगळं तुम्ही 5 ते 7 संध्याकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत करू शकतात. त्यानंतर दिवे प्रज्वलित करायचे आणि दिवे प्रज्वलित झाल्यानंतर एक प्रार्थना तुम्हाला बोलायची आहे. ही प्रार्थना म्हणजे दीपो ज्योती परमब्रह्मा, दीपो ज्योती जनार्दनम, दीपो हरतु मे पापम, संध्यादीप नमोस्तुते. दीपो ज्योती परब्रह्मा, दीपो ज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पापम, संध्यादीप नमोस्तुते. मित्रांनो, ही प्रार्थना जर दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही दिवे लावून बोलाल तर धनप्राप्ती होईल, कुलदेवतेची कृपा मिळेल, घरातून वाईट शक्तीचा नाश होईल, व्यापार व्यवसायात उन्नती होईल, वंशवृद्धी होईल. नक्की मित्रांनो, दीप अमावस्याच्या दिवशी दिवे लावल्यानंतर तुम्ही कोणत्याही शुभ मुहूर्तावर दिवे लावत असाल, सकाळी लावलात तरी चालेल किंवा 5 ते 7च्या दरम्यान लावले तरी चालेल, पण ही प्रार्थना बोलायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.